नमस्कार, मी आशिष VCN न्यूजच्या मराठी बातमीपत्रात तुमचं स्वागत करतो। बातमीपत्रावर नजर टाकण्यापूर्वी एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। अवकाळी पावसाच्या पूर्वतयारीच्या अभावी कृषी उत्पन्न बाजार समितीत लाखो रुपयांचे नुकसान। अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटी ग्रामीणच्या तर्फे माजी पंतप्रधान स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम संपन्न। सोबतच जिल्हा कमिटीच्या वतीने शासनाच्या अच्छे दिनची 3री पुण्यतिथी साजरी। अमरावती शहरात पावसाचं आगमन, उष्णतेची लाट मात्र कायमच। चिखलदरा तालुक्यातील डोमा येथे कार्यरत पोस्ट मास्टरला जबर मारहाण। स्वामी समर्थ पालखी व पादुकांचे अंबानगरीत झाले आगमन, ठिकठिकाणी केल्या गेले भव्य स्वागत। तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी। बघूयात काही महत्त्वपूर्ण बातम्या। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात मोजमापाकरता ठेवलेले तूर, ज्वारी तसेच भुईमुगाचे पोते आज झालेल्या अवकाळी पावसामुळे ओले झाले आहेत। अचानक पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची एकच तारांबळ उडालेली बघायला मिळाली आहे। सखल भागात पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत मोजमाप करण्यासाठी ठेवलेली तूर, ज्वारी, भुईमुग आदीचे पोते दिनांक 27 मे रोजी पडलेल्या अवकाळी पावसाने ओले झाल्याने शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। अमरावती शहरात दिनांक 27 मे रोजी दुपारी 3:30 वाजताच्या सुमारास अचानक पडलेल्या अवकाळी पावसाने कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सखल भागात पावसाचं पाणी शिरल्यामुळे यार्डात असलेले हजारो तूर आणि ज्वारी आणि भुईमुगाचे पोते या पावसामुळे ओले झाले आहेत। अचानक पडलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांची एकच तारांबळ उडाली आहे। कृषी उत्पन्न बाजार समिती यार्डात अनेक ज्वार, तूर आणि भुईमुगाचे पोते मोजमाप करता ठेवले आहेत। मोजमापाच्या प्रतीक्षेत असलेले हे पोते व उघड्यावर ठेवलेल्या काही माल पावसामुळे ओला झाल्याने लाखो रुपयांचं नुकसान झालंय। वळूयात पुढच्या बातमीकडे। चिखलदरा तालुक्यातील डोमा येथील पोस्ट मास्टरला काठीने मारहाण केल्याची घटना समोर येते आहे। दिनांक 26 मे रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास गाडीवर 4 ते 5 जणांनी येऊन शेतात नेऊन मारहाण केल्याची कबुली त्यांनी दिली आहे। जखमी फैजान अली शेर अली याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून पुढील तपास काटकुम पोलीस करतायत। अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यात येणाऱ्या डोमा येथे पोस्ट मास्टर म्हणून कार्यरत असलेला फैजान अली शेख अली यांना मारहाण केल्याची घटना दिनांक 26 मे रोजी रात्री घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार चिखलदरा तालुक्यात येणाऱ्या डोमा येथे फैजान अली शेर अली हे पोस्ट मास्टर म्हणून कार्यरत आहेत। दिनांक 26 मेच्या रात्रीच्या सुमारास 4 ते 5 लोकांनी त्यांना गाडीवर बसवून शेतात नेलं आणि तिथे लाकडी काठ्यांनी मारहाण करून जखमी केलं। याची तक्रार शेर अली यांनी काटकुम पोलीस स्टेशनला दिली आहे। जखमीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून पुढील तपास काटकुम पोलीस करतायत। मुझे 2 लोगों ने गाड़ी पर बिठाकर लेकर गए। कहाँ पर लेके? खेत में। रात में? हाँ, रात में 7:45-8 बजे की बात है। कहाँ से? डोमा से। घर से? डोमा से। आपके घर से? हाँ, डोमा से चौक पर से लेकर गए। क्या बोले? चौक पर से ले जाते? चलो आएंगे अपन करके। 5-6 लोग पहले से मौजूद थे वहाँ पर। कहाँ लेकर गए? खेत में, एक वहीं पे पास में। वहाँ पर एक मेरे साथ वाला भी लड़का बैठा था। हम दोनों बैठे थे। वो आए लोग उधर से लाठी लेकर लाइट फोड़े और अंधेरे में डायरेक्ट मारना चालू 8-10 लोगों ने। वो आपके पहचान वाले थे? हाँ, साथ पहचान वाले थे। क्या नाम थे? वो वहीं पे लोकल किस थे? नाम नहीं मालूम? नाम मालूम है, बताओ ना। बलदेव रतन पिपरदे, हाँ। दीनू हरिचंद बेलकर, सुरेंद्र कालू बचले, राजकुमार सूरजलाल बचले, सुभाष रूपलाल पिपरदे। आप इन लोगों ने आप पे हमला क्यों चलाया? वजह बताया नहीं उन्होंने। बस तू ऐसा करता, तू बहुत होशियार बनता, तू नौकरी करता, यहाँ पे ढंग से रहना, ऐसा करना वैसा करना। तेरे से पहले कई साहेब आके गए यहाँ पे और वो लोगों पे बहुत से केसेस है ऐसे। पुलिस पर भी हमला किया है उन्होंने। पुलिस में रिपोर्ट दाखिल किया गया? हाँ। कौन से पुलिस स्टेशन? काटकुम पुलिस चौकी में। कौन सी? काटकुम पुलिस चौकी। काटकुम। हाँ।
अमरावतीत अवकाळी पावसाचं आगमन झालं असून तुरळक प्रमाणात पाऊस पडलेला आहे, तरी काही भागांमध्ये वादळ वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात पाऊस पडलाय। नागरिकांना काहीशा वेळपर्यंत गारवा मिळाला असला तरी तुरळक प्रमाणात पडलेल्या पावसामुळे उष्णतेची लाट अजूनही कायमच राहणार आहे। दिनांक 30 मे पर्यंत मध्य महाराष्ट्रात मान्सून दाखल होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। अमरावती शहरात दिनांक 27 मेच्या दुपारी 3 वाजताच्या सुमारास अचानकपणे वातावरणात गारवा निर्माण होऊन तुरळक प्रमाणात पाऊस पडल्यानं नागरिकांना काहीशा वेळपर्यंत थंडावा मिळाला खरा, मात्र उष्णतेची लाट अजूनही कायम आहे। मान्सूनपूर्व पाऊस पडण्यास अजून बरेच दिवस शेष आहेत, मात्र मान्सूनपूर्व पाऊस केरळमध्ये दाखल झाला असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे। मान्सूनपूर्व पाऊस लवकरच मध्यपूर्व महाराष्ट्रात दाखल होऊन पावसाला खऱ्या अर्थानं सुरुवात होणार आहे। जवळपास 30 मे पर्यंत मान्सूनचा पाऊस महाराष्ट्रात दाखल होऊ शकतो असाही अंदाज वर्तवण्यात येतोय। दिनांक 27 मे रोजी तुरळक प्रमाणात अमरावती शहरात पाऊस पडून जनतेस काहीशा प्रमाणात गारवा मिळालाय। तर बातमीपत्रात इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची। कुठेही जाऊ नका, बघत रहा VCN न्यूज। घरची शान घरचा मान घराकडे तिचे सर्व ध्यान। कोण आहे ती, अहो हो कोण आहे ती, गृहलक्ष्मी गृहलक्ष्मी। ममते पोटी प्रेमासाठी झटते नेहमी घरच्यासाठी। अहो पण काय केलं तिच्यासाठी, म्हणूनच तर घेऊन आलोय गृहलक्ष्मी। आनंद एका स्त्रीचा। अगं बाई, गृहलक्ष्मी। विदर्भाची गृहलक्ष्मी दिनांक 15 ऑगस्ट पासून आपल्या घरी। GTPL सेट टॉप बॉक्स मध्ये VCN न्यूज चॅनल नंबर 72, UCN सेट टॉप बॉक्स मध्ये चॅनल नंबर 81 वर रोज रात्री 8 वाजता व पुन्हा प्रक्षेपण रोज सकाळी 8 वाजता। पाहत रहा गृहलक्ष्मी। विदर्भामधील खवयगिरींचा एकमेव कुकिंग शो। विश्रांतीनंतर मी आशिष पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। वळूयात पुढच्या बातमीकडे। अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटी ग्रामीणच्या वतीनं माजी पंतप्रधान स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू यांची पुण्यतिथीचा कार्यक्रम संपन्न झाला असून याच दरम्यान काँग्रेस कमिटीनं पत्रकार परिषदेत मोदी सरकारच्या प्रतिकात्मक बॅनरला हारार्पण करून पुण्यतिथी साजरी केली आहे। शासनाच्या विरोधात यावेळी घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली आहे। येथील जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं माजी पंतप्रधान स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली। कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांची उपस्थिती होती। प्रास्ताविक प्राध्यापक भैयासाहेब मेटकर यांनी केले। कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, आमदार वीरेंद्र जगताप, माजी मंत्री यशवंतराव शेरेकर, बळवंत वानखडे, श्रीपाल पाल, विद्याताई देदू, प्रकाश काळबांडे, जिल्हा परिषद सभापती जयंत देशमुख, महिला अध्यक्षा छाया दंडाळे, संजय मार्डीकर, दयाराम काळे, राहुल येवले, प्रदीप देशमुख यांच्यासह बहुसंख्य काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती। याचप्रमाणे सर्वसामान्यांची फसवणूक करणाऱ्या मोदी सरकारच्या प्रतिकात्मक बॅनर तयार करून जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी पदाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रतिकात्मक बॅनरला हारार्पण करून पुण्यतिथी साजरी केली आणि शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, आमदार वीरेंद्र जगताप, माजी मंत्री यशवंतराव शेरेकर, विद्याताई देदू, प्रकाश काळबांडे, छाया दंडाळे आदी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती। मोदी सरकारने दरवर्षी 2 कोटी बेरोजगारांना नोकऱ्या देऊन सत्तेत आले होते। आज 3 वर्षामध्ये 6 कोटी लोकांना नोकऱ्या मिळायला पाहिजे होत्या, परंतु केंद्रीय ब्युरोच्या आकडेवारीनुसार देशामध्ये फक्त 1,36,00,000 रोजगार निर्मिती झाली। म्हणजे तुमच्या आश्वासनाप्रमाणे 4.5 कोटी लोकांना नोकऱ्या कमी मिळालेल्या आहेत। शेतकऱ्यांची अत्यंत वाईट परिस्थिती आहे। सगळ्या शेतमालाची आयात मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळं तूर, कापूस, सोयाबीन, कांदा, ऊस सगळ्या भागातला शेतकरी रडतो आहे। शहरी भागातल्या लोकांना रोजगाराच्या संधी निर्माण होत नाही। शिक्षण क्षेत्रामध्ये प्रचंड अनागोंदी सुरू आहे।
मुलांच्या ॲडमिशन्स होत नाही आहे, नीट परीक्षेमध्ये सावळा गोंधळ सुरू आहे. म्हणजे शिक्षण, रोजगार, शेतकरी, मजुरांची रोजगार हमी योजनेच्या बाबतीत 3-3 महिने पगार होत नाही, मजुरांना मजुरी मिळत नाही, कुशलचे पैसे 6 महिने मिळाले नाही, शेतकऱ्यांच्या विहिरीचे पैसे मिळाले नाही. सगळीकडे नोकरशाहीवर पक्की मांड कसण्यासाठी जी पात्रता फडणवीसांच्या अंगी पाहिजे होती, ती नोकरशाही अजूनही फडणवीसांना आपल्या हातामध्ये तिला अखडता आलं नाही. मोकाट सुटलेली नोकरशाही आहे, अधिकारी काम करत नाही आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. दुचाकी समोर वानर आल्यामुळं बापलेख या अपघातात जखमी झाले. वरुड येथून खापा गावाकडे लग्न कार्यप्रसंगासाठी जात असताना सदर अपघात घडलाय. दोघंही बापलेकांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलाय. अमरावती जिल्ह्यातील वरुड येथून खापाकडे दुचाकीने लग्न कार्यासाठी जात असताना बापलेकांचा अपघात झाल्यानं ते दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना दिनांक 27 मे रोजी सकाळी 9 वाजता घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार वरुड येथून खापा गावाकडे दुचाकीने लग्न कार्यासाठी जाणारे श्रावण पारणोजी पोहणे वय 55 व त्यांचा मुलगा रवींद्र पोहणे हे दोघे बापलेक जात असताना त्यांच्या दुचाकी समोर जनावर आल्यानं त्यांचा गाडीवरील नियंत्रण सुटले व दोघेही जखमी झाले. त्यांना उपचारार्थ प्रथम पुसला येथे दाखल करून पुढील उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलाय. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. वळूयात पुढच्या बातमीकडे. अक्कलकोट येथून श्री स्वामी समर्थ पालखी आणि पादुकांचं अंबानगरीत आगमन झालंय. पालखी व पादुकांचं शहरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात स्वागत सुद्धा करण्यात आलंय. पालखीची नगर परिक्रमा, यानंतर पालखीचं प्रस्थान पुढील प्रवासासाठी झालंय. महाप्रसाद व पालखी दर्शनाचा भाविकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतलाय. महाराष्ट्रात सर्वदूर पर्यंत पोहोचलेल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भाविक भक्तांना अक्कलकोटला जाऊन स्वामी समर्थांचे दर्शन घेणे शक्य होत नाही. म्हणूनच स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्ट अक्कलकोट या धर्मदाय संस्थेच्या वतीनं आपल्या अंबानगरीतील श्री स्वामी समर्थ केंद्र समर्थवाडा बुधवारा अमरावती येथे ही सेवा उपलब्ध करून दिली आहे. अक्कलकोट येथून स्वामी समर्थ महाराजांची पालखी मूर्तिजापूर मार्गे पादुकांचे आगमन शनिवार दिनांक 27 मे रोजी सकाळी 11 वाजता झाले असता शहरात ठिकठिकाणी पालखी व पादुकांचे भाविकांनी स्वागत केले. सकाळी 11 वाजतापासून स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका व पालखी भक्तांसाठी दर्शनार्थ 4 वाजेपर्यंत ठेवण्यात आली होती. दिनांक 28 मे रोजी सकाळी 5 वाजता भूपाळी आरती व सामूहिक अभिषेक आरती, सकाळी 8 वाजता पालखी दर्शन व पालखीचे प्रस्थान होईल. दुपारी 12 वाजता महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. भाविकांनी पालखी, पादुका व महाप्रसादाचा लाभ घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. कॅमेरा पर्सन चेतन पवार, VCN न्यूज, अमरावती. चला पुढे. तर बातमीपत्रात वेळ झाली आहे थांबण्याची, परंतु थांबण्यापूर्वी पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. अवकाळी पावसाच्या पूर्वतयारीच्या अभावी कृषी उत्पन्न बाजार समितीत लाखो रुपयांचे नुकसान. अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटी ग्रामीणच्या तर्फे माजी पंतप्रधान स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम संपन्न. सोबतच जिल्हा कमिटीच्या वतीनं शासनाच्या अच्छे दिनची 3री पुण्यतिथी साजरी. अमरावती शहरात पावसाचं आगमन, उष्णतेची लाट मात्र कायमच. चिखलदरा तालुक्यातील डोमा येथे कार्यरत पोस्ट मास्टरला जबर मारहाण. स्वामी समर्थ पालखी व पादुकांचे अंबानगरीत झाले आगमन, ठिकठिकाणी केल्या गेले भव्य स्वागत. तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी. मराठी बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. विदर्भाशी जुळलेल्या ज्वलंत प्रश्नांसाठी बघत रहा VCN न्यूज. नमस्कार.